नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आद्रकीच्या प्लॉटवरती आलो होतो. आपण असं बघू शकता, आपण जर का जोडून बघितलं तर भरपूरशा प्लॉटला असे कोंब जे ते पिवळे निघत आहे उगता क्षणी. काही जे स्टंप एकदम चांगले, पण काही ठिकाणी असे पिवळे कोंब निघत आहे. तर याला आपण काय करू शकतो, तर याला आपण हिली देऊ शकतो. हिलीमध्ये जे येते, आपण मागच्या वेळेस त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता. हिलीमध्ये जे येतं ते सीवीड येतं, त्याच्यासोबतच फिश ऑइल येतं, फिश प्रोटीन येतं, नायट्रोजन येतं, फॉस्फरस येतं आणि सल्फर येतं. आणि त्यासोबतच आपल्याला 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड एकरी 2 लिटर द्यायचं आहे. लक्षात घ्या, 0.1% मधलं. आणि त्यासोबत त्याच्यामध्ये 6 स्टेरॉइड असले पाहिजेत. प्लेन जेब्रिलिक ऍसिड घ्यायचं नाही, त्या बॉटलवरच लिहिलेलं असतं, खाली 6 प्रकारचे स्टेरॉइड दिलेले असतात. ते म्हणजे त्याचा बेस काय ते त्याला दर्शवतं. जे जर का तुम्ही 2 लिटर एकरी दिलं तर 8 दिवसात तुमचे हे जे स्टंप आहे एकदम क्लिअर, आणि बाकीच्याही जे येतो एकदम स्टंपची हाईट वाढते आणि फुटव्याची संख्याही वाढते. पेशी विभाजन तिथं होतं. पण प्लेन जेब्रिलिक ऍसिड आपल्याला द्यायचं नाही. लक्षात ठेवा, 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड आपल्याला द्यायचं आहे. बॉटलवरती खाली 6 स्टेरॉइड दिलेले असतात. त्याचाही मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल की स्टेरॉइड कुठले कुठले दिलेले असतात. प्लेन जेब्रिलिक ऍसिड न घेता 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड प्लस हिली 4 किलो तुम्हाला द्यायचं आहे. जेणेकरून तुमच्या प्लॉटची जी ग्रोथ आहे, हाईट आहे, एकदम स्टंपची जाडी जी आहे ती वाढून आणि स्टंपची हाईटही वाढते. आणि हे जे कोंब आहे, आपण कधी बघितलं आता पुन्हा एकदा, असे जे कोंब झालेले पिवळे भरपूरशा ठिकाणी, इथं पण आता हा जर्मिनेशन होत नाही प्रॉपर, तर हे पूर्णतः जर्मिनेशन होऊन जातं. एक 8 दिवसातच प्लॉटमध्ये डिफरन्स दिसतो. तर त्यामुळे तुम्ही हिली 4 किलो आणि 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड एकरी 2 लिटर हे देऊ शकता. त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.